परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. सावकाश डोळे उघडायचे, दोन्ही हात पाठीमागे टेकवून द्यायचे. दोन्ही हात पाठीमागे टेकून द्या. दोन्ही पायांचे चवडे समोर टेकवून द्या. चवड्यावर यायचे. चवड्यावर येऊन दोन्ही हात समोर टेकवा. डॉग पोझिशन, टेबल टॉप पोझिशन मध्ये जायचंय. कंबर मागे खेचायची आहे. चाइल्ड पोझिशन. पुढे आणायची आहे. कंबर खाली दाबून द्यायची आहे. वॉर्म अप करत आहोत. सुरुवातीला पुन्हा कंबर मागे खेचा. समोर या. कंबर खाली दाबा. मागे जा. कंबर मागे खेचा. समोर या. पुढे दाबा. 2 3 4 5 6. अजून कंबर खाली दाबायची आहे. 8 9. टाचांवर बैठका टेकवा. होल्ड. धरून ठेवा. पूर्ण टाचांवर बैठका टेकून द्या. पाठ सरळ. दंड काढून द्या. आणि आता वरती या. कंबर खाली दाबून द्या. मान ताणून द्या. कोपर सरळ. भुजंगासनाप्रमाणे. होल्ड. पायाची बोटं टेकवा. कंबर वरती उचला. मागे रेटून द्या. पर्वतासन. पुन्हा प्लॅंक मध्ये यायचंय. पर्वतासन, प्लॅंक, पर्वतासन, प्लॅंक. 3 4 5 6 7 8 9 and hold. Plank and hold. उजवा पाय पुढे घ्या. कंबर खाली दाबा. मागे खेचा. पुन्हा समोर या. पाय मागे न्या. डावा पाय पुढे आणा. मागचा गुडघा टेकवा. कंबर मागे खेचा. पुढे या. कंबर उचला. पाय मागे या. 1 2. कंबर मागे खेचायची. पुढे यायचंय. पाय मागे न्यायचा. पाय पुढे आणायचा. मागचा गुडघा टेकवायचा. कंबर मागे खेचायची. पुढे यायचंय. कंबर वरती उचला. पाय मागे न्या. पाय पुढे आणा. मागचा गुडघा टेकवा. कंबर मागे खेचा. पुढे या. कंबर उचला. पाय मागे. 5 रिपिटेशन करू दोन्हीकडनं. 4 5 म्हणजे 10 काउंट्स होतील. 6 7 8 9. आता होल्डिंग करायचंय. समोर पाय आणा. कंबर खाली दाबून द्या. मान ताणून द्या. दोन्ही हात कोपरात सरळ. कंबर खाली दाबा. होल्ड. आता मागचा गुडघा टेकवलेला आहे. पाठ सरळ. कमरेतून खाली वाका. कंबर मागे खेचा. कपाळ खाली न्या. समोरचा पायाचा गुडघा सरळ. पुढे या. कंबर वरती उचला. पाय मागे न्या. दुसरा पाय पुढे आणा. मागचा गुडघा टेकवा. आधी कंबर खाली दाबून द्या. मान ताणून द्या. कोपर सरळ. कंबर मागे खेचा. समोरचा गुडघा सरळ करा. कपाळ खाली न्या. कमरेतून खाली वाका. पाठ सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. आता पुढचा गुडघा वाकवा. पुढे या. कंबर वरती उचला. पाय मागे न्या. पर्वतासन. उजवा पाय
स्टेप पुढे उचलायचा आहे आणि डावीकडे क्रॉस करायचा आहे. डावा हात उचलायचा आहे. 1 गिव अ पल्स. 2 3 4 5 हात खाली, पाय जागेवर. पर्वतासन. डावा पाय पुढे आणून उजवीकडे क्रॉस करायचा आहे. उजवा हात उचलायचा आहे. छताकडे बघायचं आहे. कंबर खाली दाबायची. 1 2 3 4 5 हात जागेवर, पर्वतासन. पाय जागेवर, पर्वतासन. उजवा पाय वरती उचलायचा आहे. बॉडी रोटेट करायची आहे डावीकडे. बॉडी डावीकडे रोटेट करायची आहे. गुडघ्यातून पाय वाकवायचा, पुन्हा जागेवर आणायचा. डावा पाय वरती उचलायचा, गुडघ्यात पाय वाकवायचा, बॉडी उजवीकडे रोटेट करायची, म्हणजे उजव्या हातावर वजन जाईल. पुन्हा पाय जागेवर, पर्वतासन. उजवा पाय उचला, डावीकडे पायाचा तळवा न्या, रोटेट करा. डाव्या हातावर वजन येऊ द्या. पाय जागेवर, पर्वतासन. डावा पाय उचला, रोटेट, पाय जागेवर, पर्वतासन. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. पुन्हा उजवा पाय पुढे आणून डावीकडे क्रॉस करायचा आहे. डावा हात उचलायचा, सावकाश खाली जायचं, धरून ठेवायचं. हात जागेवर, पाय जागेवर. डावा पाय पुढे आणून उजवीकडे न्या. डावा हात वरती उचला, सावकाश खाली जा, धरून ठेवा. हात जागेवर, पाय जागेवर. उजवा पाय पुढे न्या. उजवीकडनं मागची भिंत बघा, सावकाश कंबर खाली न्या. होल्ड. समोरच्या हाताचा, डाव्या हाताचा कोपर सरळ आहे. साइड स्ट्रेच, साइड ॲब्डोमेन स्ट्रेच येणार आहे. पुन्हा पूर्ण वळून तुमच्या समोर बघा. उजवा पाय मागे न्या, डावा पाय पुढे आणा. मागच्या पायाचा गुडघा टेकवा. पूर्ण उजव्या कुशीवर या. उजव्या हाताचा कोपर सरळ, उजव्या हातावर वजन जाईल. डावीकडून मागची भिंत बघा. कंबर खाली दाबायची. होल्ड. पुन्हा सरळ व्हायचंय. पर्वतासनात जायचंय. दंड ताणून द्या. पर्वतासन. आता कंबर वरती, खेचावरती, टाचावरती उचला. ग्लाइड आणि प्लॅंक मध्ये या. पुन्हा एकदा पर्वतासन. कंबर वरती, टाचावरती उचला. कंबर वरती खेचा, पोट आतमध्ये खेचून घ्या. ग्लाइड. खांदे वरती उचलून घ्यायचे, पाठ उचलून घ्यायची आणि प्लॅंक मध्ये घ्यायचं. पुन्हा पर्वतासनात जा. टाचा उचला. कंबर वरती खेचा, पोट आतमध्ये खेचून घ्या. कॅमल पोझिशन प्रमाणे पाठ वरती उचलून घ्या. खांदे वरती उचला. समोर बघा तुमच्या. प्लॅंक. आता हातांनी चालत पायाजवळ जा. हस्तपादासन. हातांनी चालत पायाजवळ जा. दोन्ही हात पाठीमागे न्या. बोट एकमेकात गुंतवा. स्ट्रेच. दंड ताणून द्या. दंड ताणून द्यायचे. जेवढं खाली वाकता येईल तेवढं खाली वाकायचंय. दंड ताणून द्यायचे. श्वास घेत कमरेतून सरळ व्हायचंय. मागे वाकायचे. स्ट्रेच. गुडघ्यातून पाय खाली वाकवायचे. टच द फ्लोर. दोन्ही हात पाठीमागे न्यायचे. बोट एकमेकात गुंतवायची आहे. दंड ताणून द्यायचे. स्ट्रेच. पुन्हा कमरेतून सरळ व्हा. दोन्ही हात मागे न्या. स्ट्रेच. हस्तपादासन. गुडघे सरळ. दोन्ही हात पाठीमागे न्यायचे. बोट एकमेकात गुंतवायची आहे. दंड ताणून द्यायचे. जेवढे पुढे नेता येतील हात
तेवढे पुढे न्या. स्ट्रेच मोर, स्ट्रेच अँड होल्ड. नी स्ट्रेट, पाठ स्ट्रेट. कमरेतून खाली वाकायचंय. होल्ड. आणि सावकाश हात सोडवायचे. हात खालून वर न्यायचे. कमरेतून श्वास घेत सरळ व्हायचे. मागे वाकायचे अँड स्ट्रेच. दोन्ही हात श्वास सोडत जागेवर. क्रॉस युअर लेग. जॉइन युअर हँड्स. दोन्ही हात पाठीमागे न्या अँड बॅक बेंडिंग किंवा मागे वाकायचे. दंड ताणून घ्यायचे. स्ट्रेच. हात जागेवर. दुसऱ्या बाजूने. क्रॉस युअर लेग. जॉइन युअर हँड्स. मागे वाकायचे. स्ट्रेच. श्वास सोडत खाली यायचे. पुन्हा एकदा. क्रॉस युअर राईट लेग. जॉइन युअर हँड्स. मागे वाकायचे. स्ट्रेच. स्ट्रेच मोर. हात जागेवर. दुसरा पाय क्रॉस करा. जॉइन युअर हँड्स. कंबर पुढे रेटून द्या. मागे वाका. स्ट्रेच. हात जागेवर. सरळ व्हायचे. उजवा गुडघा उचलायचा वरती. प्रेस युअर ॲब्डोमेन. पायाची बोट खालची दिशेने ताणून द्या आणि सावकाश पाय सरळ करा. गुडघ्यात वाकवा. सरळ करा. गुडघ्यात वाकवा. सरळ करा. गुडघ्यात वाकवा. मांडी आडवी करून द्या. घोटा पकडा डाव्या हाताने. उजव्या हात पायाचा. मांडी मागे न्या. गुडघा मागे न्या. साईडला न्या. 1 2 3. होल्ड करा. यू कॅन टेक द सपोर्ट ऑफ वॉल. भिंतीचा आधार घ्या. होल्ड. आता उजव्या हाताने घोटा पकडा उजव्या पायाचा. पाय मागे टाळून द्या किंवा मागे न्या. पायाचा तळवा मागे न्या. प्रेस युअर heel on your butt. डावा हात वर उचला. सावकाश पाय वरती न्यायचा आहे मागून. समोरचा गुडघा किंचित वाकवा म्हणजे तुम्हाला तोल बरोबर सांभाळता येईल. आणि तोल सांभाळता आला की हळूहळू सरळ करायचा. होल्ड. पाय जागेवर. दुसऱ्या बाजूने करणार आहोत. डावा पाय गुडघ्यात वाकवा. प्रेस युअर ॲब्डोमेन. पायाची बोटं खाली ताणून द्या. मांडी पकडा. पाय सरळ करा. जवळ आणा. सरळ करा. गुडघ्यात वाकवा. सरळ करा. गुडघ्यात वाकवा. सरळ करा. गुडघ्यात वाकवा. आता घोटा पकडायचा आहे. उजव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडा. मांडी मागे न्या. 1 2. भिंतीचा आधार देऊ शकता. 3. होल्ड. डाव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडायचा. पाय मागे न्यायचा. उजवा हात समोर आणा. पाय मागे ताणून द्या. हँड स्ट्रेच. होल्ड. पाय जागेवर. हात जागेवर. पुन्हा एकदा उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. गुडघा वरती उचलायचा आहे. होल्ड. धरून ठेवा. उजव्या हाताने डाव्या पायाचं बोट पकडायचंय. डाव्या हाताने उजव्या पायाचं बोट पकडायचंय. गुडघ्यामध्ये पाय सावकाश सरळ करायचा. एका बिंदूवर लक्ष केंद्रित करायचं. खालचा गुडघा किंचित वाकवून द्या म्हणजे तोल सांभाळता येईल. नंतर हळूहळू सरळ करू शकता. उजव्या हाताने पकडायचा उजव्या पायाचं बोट. सावकाश पाय वरती नेऊन सरळ करायचा प्रयत्न करा. जेवढा सरळ करता येईल तेवढा सरळ करा. वरती नाही नेता आला तरी चालेल. नटराज असेल. सावकाश पाय जागेवर. डाव्या बाजूने करूया. भिंतीचा आधार घ्या. पाठ भिंतीला टेकवून करा.
काही प्रॉब्लेम नाही. हळूहळू इलॅस्टिसिटी वाढेल. डावा गुडघा वरती उचला, पोटावर दाबून द्या. होल्ड. उजव्या पायाचं बोट डाव्या पायाचं बोट उजव्या हाताने पकडायचंय. पाय सावकाश सरळ करायचं. होल्ड. डाव्या हाताने पकडा. पाय सावकाश बाजूला नेऊन गुडघ्यातून सरळ करायचंय. कॉन्सन्ट्रेट ऑन वन पॉइंट and straighten up your leg. Hold. पाय जागेवर. Shake your legs, shake your hands. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. उजवीकडे वाका, डावीकडे वाका. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत आणा. मागची भिंत बघा. पुन्हा एकदा दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत आणा. दुसऱ्या दिशेने मागची भिंत बघा. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत आणा. वरती न्या दोन्ही हात. जॉईन युअर हँड्स. कोपरामध्ये हात वाकवा. टच युअर शोल्डर ब्लेड्स. पाठीमागे हातांची तळवे. हात टेकवायचे, मागे वाकायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. समोर वाकायचे. दोन्ही पायांमध्ये दोन्ही पाय जुळलेले. गुडघ्यात पाय वाकवायचे. जॉईन युअर हँड्स. डाव्या गुडघ्याच्या पलीकडे उजवं कोपर अडकवा. छताकडे बघा. स्क्वॉट पोझिशन झाली पाहिजे. बैठका खाली आणा. कोपर गुडघ्याच्या पलीकडे अडकवा अँड होल्ड. 1 2. पोटाला पिळणारे, पाठीच्या मणक्याला पिळणारे. छान इलॅस्टिसिटी वाढेल या आसनामुळे. सगळ्यांना जमण्यासारखं करायचंय. 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हात सावकाश कमरेतून सरकवायचे, सोडवायचे हात आणि वर घ्यायचे. टच युअर शोल्डर ब्लेड्स. मागे वाकायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. गुडघ्यातून पाय वाकवायचे. बैठका खाली न्या. डावं कोपर उजव्या गुडघ्याच्या पलीकडे अडकवा. छताकडे बघायचंय. होल्ड. 1 2. व्यवस्थित अडकून घ्या. पोटाला पीळ आला पाहिजे. 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हात सावकाश खालून वर न्या. दोन्ही हातांचे कोपर पकडा. मागे वाका. 1 2 3 4. दंड मागे खेचून घ्यायचे. 5 6 7 8 9 10. दोन्ही हात सावकाश जागेवर आणा. बैठका खाली न्या. गुडघे पकडा. 1 2 3 4 5 6. दोन्ही हात समोर वरती आणा अँड होल्ड. 1 2 3 4 5 6. व्हेरी गुड. 7 8 9 10. सावकाश वर या. शेक युअर लेग्स. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. डावीकडे वाका, उजवीकडे वाका, डावीकडे वाका, उजवीकडे वाका. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत न्या. मागची भिंत बघा. दुसरीकडून मागची भिंत बघा. पुन्हा एकदा दोन्हीकडून. क्रॉस युअर लेग. उजवा पाय समोर आणून क्रॉस करा. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. डावा हात वर न्या. वर नेऊन मागे न्या. उजवा हात
पाठीमागे न्या. गोमुखासनाची हाताची स्थिती. अँड स्ट्रेच. राईट साइडला द्यायचंय, वाकायचंय, सरळ व्हायचंय. हात जागेवर. डावा पाय क्रॉस करायचा आहे. उजवा हात वर नेऊन मागे न्यायचा आहे. डावा हात खालून पाठीमागे न्यायचा आहे. दोन्ही हातांची बोटं पकडायचा प्रयत्न करायचा. डावीकडे वाकायचं आणि सरळ व्हायचं. दोन्ही हात जागेवर. पुन्हा एकदा उजवा पाय क्रॉस करा. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. मागची भिंत बघायची डावीकडनं. डावा हात पाठीमागे. उजवा हात डोक्यावरून मागे न्या. 1 2. गिव अ पल्स. स्ट्रेच. साइड स्ट्रेच आला पाहिजे. 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या बाजूने डावा पाय क्रॉस करा. उजवा हात पाठीमागून लपेटून घ्या. मागची भिंत बघा. डावा हात डोक्यावरून मागे न्या. साइड स्ट्रेच घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. स्लाइटली बेंड युअर नी. नी इनसाइड. पुन्हा हात बाहेर. गुडघे आत, हात आतमध्ये. गुडघे बाहेर, हात बाहेर. 1 क्रॉस युअर हँड. 2 3 4 5 6 7 8 9. जॉईन. बेंड डाउन. टच द फ्लोर. Join your knee, bend your knee and join it, touch the floor. आणि पुन्हा आता गुडघे सरळ करा. कमरेतून खाली वाका. मस्त पादासन. पाठ सरळ ठेवा. कमरेतून खाली वाका. दोन्ही हातांनी घट्ट मिठी मारा पायांना. गुडघे सरळ ठेवा. कोपर पकडा दोन्ही हातांनी. कमरेतून खाली वाकायचंय आणि कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. सगळेजण करू शकता हे आसन. होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. दोन्ही हात खाली टेकवा. गुडघ्यांमधनं पाय वाकवा. चवड्यावर या. पाठ सरळ. पोट दाबून द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हात समोर टेकवा. उजवा पाय पुढे काढून डावीकडे न्या. सरळ करा. जागेवर आणा. डावा पाय उजवीकडे नेऊन सरळ करा. हात जागेवर, पाय जागेवर. 1 2 3 4 5. शिफ्ट युअर लेग. 6 7 8 9 10. डॉग पोझिशन मध्ये या परत. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. मार्जरासन. मार्जरासन भरपूर वेळा मी डिटेलिंग सांगितलेले. तात्काळ करायचंय. पाठ खाली दाबून द्या. कोपर वाकवा. मान ताणून द्या. स्क्वीज युअर हिप्स बिहाइंड. हार्मोन इम्बॅलन्स मध्ये अतिशय उत्कृष्ट आसन आहे. कोणताही ताण न घेता हे आसन करता येतं. रिलॅक्सेशन पण होतं. स्ट्रेचिंग पण होतं. कॅमल पोझिशन, काव पोझिशन. कोपर सरळ. टच युअर चिन टू द चेस्ट होल. हनुवटी कंठकुपामध्ये टेकवा. पाठ वरती उचलून घ्या. होल्ड. धरून ठेवा. संथ श्वसन चालू द्या. नॉर्मल ब्रीदिंग. कमरेतून सरळ व्हायचंय. श्वास घेत दोन्ही हात वर न्या. मागे वाकायचे.
एक पल्स, 2 3 4 आणि 5. दोन्ही कोपर पकडायचे, हातांची घडी करायची, कोपर पकडायचे, मागे जा. 1 2. बघा कमरेतून वाकायचं नाहीये, कंबर बैठका सरळ ठेवायची, पाठ सरळ ठेवायची, कोपर पकडायची, पूर्ण होल बॉडी मागे न्यायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हात रोल करत मागे न्या. उष्ट्रासन करायचे. होल्ड युअर हील्स, स्ट्रेच. कंबर पुढे ढकलून द्या, मान ताणून द्या. होल्ड युअर हील्स. यू कॅन होल्ड युअर हिप्स. मॉडिफिकेशन आधी सांगितलेले. बैठका पकडून मागे वाकू शकता. पुन्हा श्वास घेत वर या, श्वास सोडत समोर या. टेबल टॉप पोझिशन. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. संत श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. नॉर्मल ब्रीदिंग. उजवा गुडघा पुढे न्या, डावा पाय मागे न्या, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवा. डाव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडा. टाच दाबू द्या बैठकांवर. कमरेतून सरळ व्हा. उजवा हात डोक्यावरून मागे. होल्ड. दुसऱ्या बाजूने करूया. डावा पाय सरळ करून आधी कंबर वरती उचलून घ्या. मागचा गुडघा उचला, खाली टेकवा. गुडघा उचला, खाली टेकवा. 2 3 4 5. पुन्हा टेबल टॉप पोझिशन मध्ये या. टेबल टॉप पोझिशन मध्ये यायचंय. डावा गुडघा पुढे घ्यायचा आहे, उजवा पाय मागे टाळून द्यायचा आहे. दोन्ही हातांचे तळवे गुडघ्याच्या जवळ टेकवून द्या. मागचा पाय गुडघ्यामध्ये वाकवा. उजव्या हाताने उजव्या पायाचा घोटा, मागचा पायाचा घोटा पकडायचा आहे. डावा हात पाठीमागे न्यायचा आहे. होल्ड युअर अँकल, लॉक युअर अँकल अँड स्ट्रेच. मागे बघायचे, मागची भिंत बघा अँड होल्ड. यू कॅन लॉक युअर एल्बो. कोपरामध्ये तुम्ही गोटा अडकवू शकता या पद्धतीने. अँड होल्ड. हात जागेवर, पाय सरळ करून घ्या मागचा. दोन्ही हातांचे तळवे गुडघ्याच्या जवळ टेकवून द्या. मागच्या पायाची बोटं टेकवा. गुडघा उचला, खाली टेकवा. 1 2 3 4 5. पुन्हा टेबल टॉप पोझिशन मध्ये या. शशांकासनात जायचंय. दोन्ही दंड समोर ताणून द्या. कंबर मागे खेचा. टाचांवर टेकवून द्या बैठका. स्ट्रेच. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. पुन्हा टेबल टॉप पोझिशन मध्ये येऊन कमरेतून सरळ व्हा. दोन्ही हात खालची गोलाकार स्थिती करायची आहे. गोल फिरवायचे हात. 1 2 3 4 आणि 5. उजवा हात खालून समोर आणायचा, डावा हात मागे न्यायचा. 1 2 3 4 5. रिवर्स. 1 2 3 4 5. चवड्यावर बसून, सॉरी वज्रासनात बसायचंय. मागची भिंत बघायची आहे. दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा. दोन्ही पाय पुढे घ्यायचे, मागे हात टेकून द्या. कंबर वरती उचला. 1 2 3 4 5. आणि आता कंबर वरती उचलून ठेवा. डावा पाय वरती उचला आणि आता कंबर खाली न्या. 1 2 3 4 5 6. पाय जागेवर.
कंबर खाली न्या. 1 2 3 4 5 6. उजवा पाय समोर सरळ करून घ्या. प्लॅंक. वन लेग प्लॅंक. रिव्हर्स प्लॅंक. मान ताणून द्या. होल्ड. उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करा. डावा पाय सरळ करून द्या. होल्ड. रिव्हर्स प्लॅंक. दोन्ही पाय जवळ घ्या. गुडघ्यामध्ये वाकवा. बैठका खाली टेकवा. दोन्ही गुडघ्यांना घट्ट मिठी मारा. पोट दाबून द्या. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. नॉर्मल ब्रीदिंग करून घ्यायचंय. संत श्वसन चालू द्यायचंय. वाढलेली श्वासाची गती कमी करायची. संत श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. दोन्ही हात पाठीमागे टेकवा. आता उजवा पाय सरळ करून घ्या. देन रोल. डावा पाय सरळ करा. रोल. उजवा पाय सरळ करा. जमतंय का बघायचंय. रोल करायचंय. पाठीमागे जायचंय. उजवा पाय सरळ. रोल करायचंय. पाठीमागे जायचंय. डावा पाय सरळ. पुन्हा करूया. 1 2 3 4 5 6 7 and last one 8. थोडंसं मॅटच्या बाहेर जाऊन केलं तर मॅट मुळे सरकून जातं. सरकणार नाही. व्यवस्थित होईल. पुन्हा एकदा जागेवर या. गुडघे घट्ट करून ठेवा. नॉर्मल ब्रीदिंग. दोन्ही पाय सरळ करायचे. गुडघ्यांमध्ये आता किंचित वाकवायचे. कमरेतून खाली वाकायचे. समोर हात न्यायचे. पाठ सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. बैठकांनी चालायचंय मागे. वॉक विथ युअर बट्स. थांबायचंय. होल्ड. पुन्हा वॉक विथ युअर बट्स. होल्ड. होल्ड. पाठ सरळ ठेवायचा प्रयत्न करा. कोपर खाली टेकवा. वॉक विथ युअर बट्स. होल्ड. मांड्यांवर पोट टाकून दिलेले आहे. गुडघे किंचित वाकलेले. होल्ड. कोपर टेकवा. डोक्याचं क्राउन समोर येणार आहे. सावकाश कमरेतून सरळ व्हा. दोन्ही हात बैठकाच्या मागे टेकून द्या किंवा बाजूला टेकवा. कंबर वरती उचला. रिव्हर्स प्लॅंक. होल्ड. बैठका खाली आणा. दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना टेकून घ्या. दोन्ही हातांनी पावलं पकडा. कमरेतून खाली वाका. पुन्हा सरळ व्हा. कमरेतून खाली वाका. सरळ व्हा. कमरेतून खाली वाका. सरळ व्हा. वाका खाली. सरळ व्हा. आता दोन्ही हात पाठीमागे टेकून द्या. पायांची स्थिती आहे तीच. हात मागे टेकून कोपर टेकवा. खाली जा. दोन्ही हातांची नमस्कार स्थिती डोक्याच्या वर करून घ्या. आता हात उचला. डोकं खाली. छाती उचला. बैठक स्थितीत या. वरती उठायचंय आणि होल्ड युअर फूट. 1 खाली जायचंय. 2 आता ज्यांना वरती उठायला त्रास होतोय मांड्या पकडा आणि उठा आणि पुन्हा खाली जा. करूया. 3 4 आता खाली गेल्यानंतर कंबर वरती रेटायची आहे. कोपर टेकवायचे. कंबर वरती रेटायची. 1 वरती उठायचंय. होल्ड युअर सोल. खाली जा. कोपर टेकवा. कंबर वरती रेटून द्या. कोपरांनी आधार घ्या. वरती उठा. पायांच्या तळव्याला कपाळ टेकवा. पुन्हा खाली जा. कोपर टेकवा. कंबर वरती रेटून द्या. अजून 2 रिपिटेशन्स करूया.
कोपर टेकवा, कंबर वरती रेटून द्या. उठायचंय, पुन्हा कपाळ टेकवायचंय. खाली जा, कंबर वरती रेटून द्या. होल्ड, खाली घ्या कंबर. कंबर वरती रेटा, खाली आणा, वरती रेटा, खाली आणा. 2 3 4 5. जॉइन युअर नी. 1 2 3 4 5. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. पवन मुक्तासन. पाय सरळ करून घ्या. उजव्या कुशीवर जा. डोकं खाली छातीवरती उचला. दोन्ही हात दूर नेऊन टेकवा. मागचा पाय वरचा उचलून घ्या. दोन्ही हात दूर नेऊन टेकवा. छाती खाली न्या. आता मागचा पाय दूर नेऊन क्रॉस करायचा, मागे नेऊन टेकवायचा. गुडघ्यामध्ये वाकवायचा, मागे नेऊन टेकवायचा. होल्ड. पुन्हा पाय जागेवर आणा. डोकं वरती उचला. उजव्या कुशीवरून डाव्या कुशीवर जा. डाव्या कुशीवर जायचंय. दोन्ही हातांनी रेटा देऊन दोन्ही हात दूर न्यायचे. दूर न्या दोन्ही हात. वरचा पाय उचला. गुडघ्यात वाकवा. पायाचा तळवा मागे बैठकांच्या मागे नेऊन टेकवा. होल्ड. पुन्हा पाठीवर या. उजव्या कुशीवर जायचंय आणि पोटावर जायचंय. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. उजवा पाय वरती उचला. गुडघ्यात वाकवा. डावीकडे नेऊन टेकवा. उजवा हात उचला. छताकडे न्या. होल्ड. हात जागेवर, पाय जागेवर. पोटावर या. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. डावा पाय उचला. गुडघ्यात वाकवा. पाठीमागे नेऊन टेकवा. डावा हात वरती उचला. स्ट्रेच. धरून ठेवा. पाय हात खाली आणा जागेवर. पाय जागेवर. पोटावर या. दोन्ही हातांचे तळवे छातीच्या बाजूला टेकवा. कोपर वाकलेलेच असू द्या. डोकं खांदे छातीवरती उचला. होल्ड. कोपर वाकलेले, खांदे मागे खेचा. मान ताणून द्या. होल्ड. सावकाश खाली या. दोन्ही हातांचे कोपर टेकवा. हातांचे तळवे चेहऱ्याच्या बाजूला येतील. आता डोकं खाली छातीवरती उचला. कोपर सरळ करा. स्ट्रेच. सावकाश खाली या. उजव्या कुशीवर या आणि मग पाठीवर या. पवन मुक्तासन करून घ्या. पाठीची पोकळी घालून टाका. पाठीमध्ये आणि जमिनीमध्ये जी पोकळी आहे ती घालून टाकायची आहे. पोट दाबून द्यायचंय. होल्ड. नॉर्मल ब्रीदिंग. दोन्ही पायांची बोटं पकडायची आहेत. पाय सरळ करायचे आहेत. होल्ड. डोक्याकडे न्यायचे पाय. हलासन करायचा प्रयत्न करायचा आहे. जेवढे नेता येतील तेवढे न्या. हलासन. पायांची बोटं डोक्याच्या वर टेकून द्या. डोक्याच्या मागे म्हणजे टेकून द्यायची आहेत. दोन्ही हात शरीराच्या जवळ सरळ. हलासन. पुन्हा पाठ टेकून द्या. पवन मुक्तासन करा. दोन्ही पाय सरळ करून द्या. उत्तान पादासन करा. आपण 2 पद्धतीने हलासन करू शकतो. पवन मुक्तासनामधनं हलासनात गेलो होतो. उत्तान पादासनामधनं हलासन करू शकतो. या वेळेला कंबर बैठकावरती उचलायच्या. बैठकांना आधार द्यायचा. पाठीला आधार द्यायचा आणि मग पाय डोक्याकडे न्यायचे आणि डोक्याकडनं गेल्यावर अजून खाली नेण्याचा प्रयत्न करायचा. पायाची बोटं टेकून द्यायची. हात
सरळ ठेवायचे, होल्ड. पुन्हा एकदा पाय वरती उचलायचे, पाठीला आधार द्यायचा, बैठकांना आधार द्यायचा, हातांचा आधार काढत सावकाश पाठ खाली टेकवायची, उत्तान पादासनामध्ये यायचे. क्रमाक्रमाने या आसनांमधनं आपण हलासन केलं. दोन्ही पद्धतीने आपण करू शकता. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या, विस्तृत उत्तान पादासन 1 2 3 4 गिव अ पल्स 5 6 7 8 9 आणि 10. जॉइन युअर सोल, होल्ड युअर फूट, लुक इन फ्रंट. दोन्ही हातांची बोटं एकमेकात गुंतवून हातांमध्ये पायांचे तळवे अडकवून घ्या आणि डोकं खाली आता टेकवून द्या. पायांनी रेटा द्या. हातांना दंड ताणले जातील, मान ताणली जाईल, मानेचे स्नायू ताणले जातील, खांद्याचे स्नायू ताणले जातील. फील द स्ट्रेच. सावकाश हात सोडवायचे. पवन मुक्तासन पुन्हा एकदा करून घ्यायचंय. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत घ्यायचे. डावा पाय सरळ करून घ्या. उजवा गुडघा डावीकडे नेऊन टेकवा. मान विरुद्ध दिशेला वळवा अँड होल्ड. 1 2 3 4 5. जागेवर आणा पाय. पाठ खाली जमिनीला टेकवा. उजवा पाय सरळ करा. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत आणा. डावा गुडघा उजवीकडे नेऊन टेकवा. मान विरुद्ध दिशेला वळवा. होल्ड. 1 2 3 4 आणि 5. पाय जागेवर. दोन्ही पाय सरळ. दोन्ही हातांची नमस्कार स्थिती करायची. डोक्याच्या वर नेऊन हाताची बोटं पायाची बोटं समोर ताणून द्यायची आहेत. वरच्या दिशेने ताणून द्यायची आहेत. दोन्ही हातांची नमस्कार स्थिती करा. डोकं खांदे छातीवरती उचला. पायाच्या बोटांकडे बघा. दोन्ही हातांची नमस्कार स्थिती छातीच्या समोर आणा. डोकं खांदे छातीवरती उचला. पायाच्या बोटांकडे बघा. अँड रिलीज. पुन्हा एकदा पायांची बोटं खाली ताणून द्या. हाताची बोटं वरच्या दिशेने ताणून द्या. संपूर्ण ताण वरच्या दिशेने आणि खालच्या दिशेने घालवून टाका. संत श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. दोन्ही पायामध्ये इथे 1.5 फूट अंतर घ्यायचंय. दोन्ही हात शरीरापासून किंचित दूर. मान सुस्थिररित्या कलती करून घ्यायची आहे. डोळे अलगद मिटून घ्यायचे. शरीराचा जास्तीत जास्त भाग जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्नायू रिले सोडा. ताण घालवून टाका. शिथिल ताणा. प्राणायामा करता आपल्याला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती घ्यायची आहे. पुढे जाऊन आपल्याला प्राणायाम करायचे. त्याकरता कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती घ्या. स्नायू रिले सोडा. ताण घालवून टाका. शिथिल ताण. आता तिथे जिथे ताण जाणवतो आहे तिथे मनाने जायचे. त्या अवयवाचं दर्शन घ्यायचंय. तिथले स्नायू ढिले सोडायचे. ताण घालवून टाकायचा. शिथिल ताणायची. मनाने सूचना द्यायचे. पायाची बोट, गोटा, गुडघा इथे मनाने जा. ताण घालवून टाका.
पोटऱ्या आणि मांड्यांचे स्नायू दिले सोडा. ताण घालवायचा आहे, शिथिलता आणायची. बैठकांचे स्नायू